मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघरमधील शाळांनाही आज सुट्टी। हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी। पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश। आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी। पुस्तकाच्या रॅकच्या तळाशी पाणी, काही पुस्तकेही भिजली। बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस। जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर। पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका। वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस। पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात। काढणीला आलेलं सोयाबीन पीक शेतात सडण्याची भीती। नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश। राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर। हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान। खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहातून तरुणी गेली वाहून। तरुणीचा मृतदेह पेप्को कंपनीच्या पुलाजवळ सापडला। सोलापूरमधील होतगी रोड विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमानतळावरील तयारीची पाहणी। भिडेवाड्यासंदर्भात 20 वर्ष लढा सुरू होता। पंतप्रधान मोदींच्या हस्ते भिडेवाड्याचा कार्यारंभ होणार। भुजबळांची माहिती। भिडेवाडा येथे जाऊन पाहणी करणार असल्याचीही दिली माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर। अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। अहमदनगरमध्ये शिवस्मारक श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला 41 दिवस पूर्ण। श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून आज PSI सूरज आगेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आगेंना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिल्याची माहिती। जातीवादाला खतपाणी घातल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याची मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हायकोर्टात याचिका। वांद्रे इथले रहिवासी मोहम्मद सईद यांच्याद्वारे याचिका दाखल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते माँ भारती के सारथी पंडित दीनदयाल उपाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन। नागपूरचे प्रख्यात लेखक दयाशंकर तिवारी मौन यांनी लिहिलंय महानाट्य। मुंबई महापालिकेकडून वाचन संस्कृतीचं जतन करण्यासाठी बेस्टच्या डबल डेकर बसमध्ये वाचनालय। दक्षिण मुंबईतील जे रुग्णालयाच्या उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या जागेमध्ये उभारली लायब्ररी। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1,34,350 अर्ज। यापैकी 1,13,811 अर्जदारांनी भरली अनामत रक्कम। 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोडत काढण्यात येणार। रायगड जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला। सुदैवाने जीवितहानी टळली। आणखी काही ठिकाणी स्लॅब पडण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त।
हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल। भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सचिव डॉक्टर केयूर प्रामाणिक यांच्या तक्रारीनंतर कारवाई। वर्ध्याच्या लाल नाला प्रकल्पात आढळले 3 मृतदेह, 2 तरुण तर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, संबंधित तिघे वाहून गेल्याचा अंदाज। धुळ्याच्या सांगवीत पोलिसांकडून लाकड्या हनुमान ते रोहिणी गावादरम्यानची गांजाची शेती केली उद्ध्वस्त। या प्रकरणी 4घांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीड शहरात सुरू असलेल्या हवाला रॅकेटवर पोलिसांची कारवाई। 3 ठिकाणी छापे मारत 32 लाख रुपयांसह मोबाईल आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त। हवाला रॅकेटद्वारे काळ्या पैशांची देवाणघेवाण। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये एकाच दिवशी 3 ते 4 दुकानं चोरट्यांनी फोडली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बाजार चौक परिसरातील एक जनरल स्टोअर, 2 किराणा दुकान आणि एक कपडा दुकानात चोरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।